हॅलो गाईज, प्राजक्ता भावसा ब्लॉग्समध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। तर आज आम्ही बनवत आहोत देसी चिकन। चला तर मग देसी चिकनची रेसिपी बघूया। तर इथं एक अख्खा देसी मुर्गा कट करून आणलेला आहे। तर या चिकनला मॅरिनेशन करण्यात येत आहे। मॅरिनेशनसाठी इथं हळदी टाकलेली आहे, आणि मिक्स करून घ्यायचं आहे। आणि ऑइल टाकलेलं आहे। आई पण ही नको मारू, पाणी लावून। इथं लसूणची पेस्ट घेतलेली आहे। लसूणच्या किती 12 पाकळ्या? लसूणच्या 10-12 पाकळ्या ठेचून याच्यामध्ये टाकलेल्या आहे। आता मीठ टाकले आणि चांगलं मिक्स करून घ्यायचंय। इथं आता अर्धा एक तास मॅरिनेट होण्यासाठी चिकनला झाकून ठेवून द्यायचं। हे बघा, इथं आता खडे मसाले घेतलेले आहे। तेलामध्ये टाकण्यासाठी छोटा वेलदोडा, मोठा वेलदोडा, तेजपत्ता, चक्री फूल, दालचिनी, लवंग, मिऱ्या, जावित्री आणि इथं सुक्या मिरच्या घेतलेल्या आहे लाल। अशी इथं खडे मसाले घेतलेले आहे। इथं बघा, खोबरं चांगलं असं खरपूस भाजत आहे। त्याच्याने खोबऱ्याला बारीक करायच्या वेळेस चांगलं तेल सुटतं। इथं बघा, मसाल्यांसाठी कांदे भाजले जात आहे। या कांद्यांना चांगलं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचंय। त्याच्यानंतर मिक्सर मध्ये फिरून यांची बारीक पेस्ट बनवून घ्यायची। आता इथं तेल तापवण्यासाठी ठेवलेलं आहे। त्याच्यामध्ये जिरे टाकताय, त्याच्यानंतर कांदा, हे बघा, इथं काय म्हणतात, चिकनला मॅरिनेट करण्यासाठी ठेवलेलं होतं। आता चांगलं मॅरिनेट झालेलं आहे। आता जरासं मिक्स करून घ्यायचंय। याच्यामध्ये आता मीठ टाकताय। याच्यामध्ये कांद्यापुरतंच मीठ टाकलेलं आहे। आता इथं अर्धवटच कांदा भाजलेला आहे। आता त्याच्यामध्ये मॅरिनेट केलेलं चिकन टाकायचं आहे आणि मिक्स करायचंय। आपण जेव्हा चिकनला मॅरिनेट केलं होतं तेव्हा चिकन मध्ये
हळद टाकलेली होती म्हणून आता हळद टाकलेली नाही आहे कांद्यामध्ये. हे बघा इथं सरसोचं तेल घेतलेलं आहे. हे बघा इथं चिकन बनवण्यासाठी हे सगळं साहित्य घेतलेलं आहे. हे खडे मसाले घेतलेले आहे, सांगितले तुम्हाला. हे आहे जिरं बारीक करून घेतलंय जरासं. हे आहे धना पावडर, हळद आणि तिखट. याला मिक्स करून पाणीने चांगलं मिक्स करून घेतलं आणि पेस्ट बनवून घेतली आहे बघा. त्याच्यानंतर अद्रक चांगलं काढून घेतलेलं आहे. लसूण बी चांगलं काढून घेतलेलं आहे. बारीक कोथिंबीरच्या काड्या. हा आहे कांद्याची पेस्ट. त्याच्यानंतर इथं आहे खोबऱ्याची पेस्ट. हे बघा चांगलं भाजल्यामुळे किती मस्त तेल सुटलेलं आहे. याच्यामध्ये बिलकुल पाणी टाकलेलं नाहीये. हा आहे चिकन मसाला, स्पेशल चिकन मसाला. हे बघा सरसोच्या तेलमध्ये खडे मसाले टाकताय आता. आता याच्यामध्ये सुक्या लाल मिरची टाकलेल्या आहे. तेजपत्ता बी टाकलेला आहे आणि जिऱ्याची पावडर. आता याच्यामध्ये धना पावडरची पेस्ट टाकली आहे. आता याच्यामध्ये कांद्याची पेस्ट टाकताय. हे बघा धण्याची पेस्ट आणि कांद्याची पेस्ट चांगली अशी भाजली जाते. हे बघा इथं मटण शिजवण्यासाठी ठेवलेलं होतं. झालं आहे की नाही हे बघताय. बाकी हे बघा याच्यामध्ये आता लसूण
टाकलेला आहे. हे बघा, याच्यामध्ये आता काश्मीरी लाल तिखट टाकलेलं आहे. आता याच्यामध्ये खोबऱ्याची पेस्ट टाकताय. हे बघा, इथं मसाल्यापुरतं मीठ टाकलेलं आहे. आता याच्यामध्ये कोथिंबीरच्या काळ्या टाकताय. मिक्स करून घ्यायचंय. आता याच्यामध्ये अद्रकची पेस्ट टाकली आहे. काढलं तर तेच करत असतो. आता याच्यामध्ये गरम पाणी टाकलेलं आहे. आता याच्यामध्ये टाकत आहे चिकन मसाला. हे बघा, इथं माझ्या भावाने डाव मारलेला आहे. हे बघा, इथं हा मसाला तयार झालेला आहे आणि किती मस्त सारा आलेला आहे. तो याच्यात टाकायचा आहे. हाच मसाला याच्यामध्ये टाकायचा आहे. आता शिजलेल्या चिकनच्या याच्यामध्ये. हे बघा, तो जो मसाला होता तो या भाजीमध्ये टाकलेला आहे. हे बघा, किती मस्त झालेला आहे गावरानी देसी मुर्गा.